श्रावण शुद्ध एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणतात. म्हणजे उद्या 5 ऑगस्टला पुत्रदा एकादशी येत आहे. तर बघा, वर्षभरातील इतर एकादशीप्रमाणे या एकादशीलाही खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे व्रत करत्यास उपवास करावा आणि भगवान महाविष्णूंची पूजा करावी. असे म्हटले जाते की संतान प्राप्तीचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी वर्षातून 2दा हे व्रत केले जाते. म्हणजे एक पौष शुद्ध एकादशीला आणि दुसरे श्रावण शुद्ध एकादशीला हे व्रत करतात. एकादशी व्रत हे भगवान विष्णूसाठी केले जाते. वर्षभरात येणाऱ्या प्रत्येक एकादशीला विशिष्ट नाव आणि हेतू दिलेला आहे, जेणेकरून हेच हेतू साध्य होण्यासाठी का होईना भाविकांची एकादशी व्रत करावे हे उद्देश असते. बघा, प्रत्येक एकादशीचं खूप महत्त्व असतं. जसं की श्रावण महिन्यामध्ये हे पुत्र प्राप्तीसाठी हे व्रत केलं जातं. बघा, कुणाला संतान प्राप्त होत नाहीत किंवा कुणासाठी ज्यांना संतान प्राप्त झाले तर त्यांच्या आरोग्यासाठी हे व्रत केलं जातं. तर हे व्रत तुम्ही कोणीही करू शकतं, स्त्री पुरुष. तर बघा, आणि एखाद्या जोडप्यानेही केलं तरी चालतं. बघा, आता संतान प्राप्तीसाठी हे उपासना आणि हे एकादशी व्रत नक्कीच त्यांनी करावे. ह्याची पौराणिक कथा पण आहे. तर ते आपल्या पुत्रदा एकादशीच्या दिवशी बघा खूप महत्त्वाचा एकादशी म्हटली जाते. बघा, श्रावण महिन्यामध्ये अनन्यसाधारण महत्त्व खूप आहे. त्यामुळे या श्रावण महिन्यातल्या या पुत्रदा एकादशीला संतान प्राप्तीसाठी बरेच विष्णूंची सेवा केली जाते. बघा, आपल्या घरामध्ये जर विष्णूंची सेवा आपल्याला करायची आहे तर बघा, आपल्याला जी विष्णूंची म्हणजे आपल्या विठ्ठल रुक्माईची असेल किंवा आपल्याकडे घरामध्ये बालगोपाळाचे असेल तर त्याच्यावर आपला अभिषेक करायचा आहे उद्या. तर आपल्याला त्यांना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. तुमच्याकडे विठ्ठल रुक्माईची मूर्ती असेल तर त्याच्यावर अभिषेक करताना आपल्याला स्त्री सूक्त, पुरुष सूक्त म्हणायचं आहे. 16 वेळेस स्त्री सूक्त, 16 वेळेस पुरुष सूक्त म्हणायचं आहे. जर तुम्हाला ते शक्य नसेल तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हणत आपल्याला अभिषेक घालायचा आहे. तर तुम्ही विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीवर घालू शकता किंवा आपले बालगोपाळ असेल, आपल्याकडे प्रत्येकाच्या घरामध्ये असतं बालगोपाळ, त्यावर आपल्याला अभिषेक घालायचा आहे. तर ते आपल्याला हे नक्कीच पठण करायचं आहे. आणि रात्री बघा, आपल्याला रात्रीच्या 12 वाजता आपल्याला हे विष्णू सहस्त्रनाम रात्री, म्हणजे बघा पुत्रदा एकादशी उद्या आहे तर उद्याच्या रात्री आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं नक्कीच पठण करायचं आहे. ते पण रात्री 12 वाजता. तर आपल्याला ते पठण करताना आपल्याला 16 वेळेस म्हणायचं आहे विष्णू सहस्त्रनाम. आणि आपल्याला विष्णू व्यंकटेश स्तोत्र पण आपल्याला 21 वेळेस म्हणायचं आहे. तर आपल्याला या सेवा नक्कीच करायच्या आहेत. बघा, आपल्याला जास्तीत जास्त सेवा केल्याने आपल्याला याचे नक्कीच लाभ मिळतात. तर पुत्रदा एकादशी नावातच आहे, त्याला आपण पुत्रदा एकादशी ही असं म्हणजे त्याच्यामुळेच नाव आहे की संतान प्राप्तीसाठी हे व्रत नक्कीच केलं जातं. प्रत्येक एकादशीला खरंच खूप महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे ही श्रावणातली खूप प्रभावी सेवा आहे. तर तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचं पठण नक्कीच करा आणि व्यंकटेश स्तोत्रही म्हणा. आपण ही सगळी सेवा नक्कीच करायची आहे. तर आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. बघा, तर त्या दिवशी थोडंसं गंगाजल पाण्यात टाकायचं आहे आणि त्यानंतर ते आपण आंघोळ करायची आहे. त्यानंतर शुद्ध वस्त्र परिधान करून आपल्याला मनोभावे आपल्याला पूजा करायची आहे. तर ही पूजा आपण दोघांनी पूजा केली तरी चालतं. म्हणजे पुरुष स्त्री म्हणजे नवरा बायको म्हणजे ह्या दोघंजणी पूजा केली तर खरंच खूप अधिक लाभ मिळतात. असं म्हटलं जातं की जोडप्याला हे संतान प्राप्तीसाठी बरेच गोष्टी त्यांना म्हणजे बघा तपासतात, तरीही काही गोष्टी त्यांना साध्य होत नाहीत किंवा मिळत नाहीत. तर या उपव्रत केल्याने त्यांना नक्कीच संतान प्राप्त होते, असे बरेच जणांना अनुभव आलेले आहेत. तर या पुत्रदा एकादशीच्या दिवशी हे व्रत करून मनोभावे पूजा केल्यास त्याला नक्की संतान प्राप्त होते. आणि ज्याला संतान झाले तरी त्यांनी आपल्या मुलासाठी किंवा मुलीसाठी त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी आपण विष्णूंची सेवा करायची आहे, प्रार्थना करायची आहे, त्यांची खूप छान सेवा करायची आहे. बघा, आपण विधियुक्त पूजा करायची आहे, अभिषेक करायचा आहे, आरती करायची आहे. तर अशा प्रकारे छान पूजा करायची आहे आणि पुत्रदा एकादशी करायची आहे. आणि दुसऱ्या दिवशी हे व्रत सोडायचे. म्हणजे द्वादशीला आपल्याला आपलं जे काही उपवास आहे, व्रत आहे एकादशीचं, तर तिथे दुसऱ्या दिवशी आपल्याला सोडायचं आहे. त्या दिवशी फक्त आपल्याला फलहार घ्यायचा आहे.
आपल्याला जेवण करायचं नाही, तामसिक पदार्थ खायचं नाही, शुद्ध मनाभावे पूजा करायची आहे. त्या दिवशी शुद्ध चरित्र मन शुद्ध करून आपल्याला बसायचं आहे, पूजा करायची आहे. त्या दिवशी दानधर्माला विशेष महत्त्व आहे. त्या दिवशी शक्य होईल तेवढं तुम्ही दानधर्म करा आणि त्या दिवशी तुम्ही तामसिक पदार्थ खाऊ नका आणि या गोष्टीचा नियम पाळा फक्त, बाकी काहीच नाही. खूप साधी सोपी पूजा आपल्याला विधियुक्त करायची आहे. पुत्रदा एकादशी ही सर्वांनी करा आणि ज्यांनी कोणी आतापर्यंत केली नाही तर ते ह्या वर्षापासून तरी नक्की सुरुवात करा, कारण याचे खूप फलदायी आपल्याला हे होते आणि आपल्या या विष्णूच्या सेवेमुळे आपल्या कुटुंबावर खूप अखंड कृपा नक्कीच राहते. तर या सेवा नक्कीच करा आणि आजच्या व्हिडिओमध्ये हे सांगण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.